नमस्कार मित्रांनो, प्रथमतः स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि आज सुद्धा आपण एक नवीन नवीन पद्धतीचा म्हणण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीच्या गौराईला म्हणजे आडणीवरच्या स्टँडवरच्या गौराईला साडी नेसवण्याची एक नवीन पद्धत. जुन्याच पद्धतीत एक अनोख्या प्रकारे फायबरच्या पूर्ण बॉडी सारखी साडी कशी नेसवायची हे आज आपण शिकणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला यासाठी एक न्यूजपेपर आणि सेलोटेप या दोन गोष्टींची गरज लागणार आहे. प्रथमतः तर आधी आपण या स्टँडला जी बॉडी आहे ती अटॅच करून घेऊ. आत्ताच्या सिच्युएशनला ही कशी फायबरची बॉडी आहे, त्यामुळे याच्या स्टँड मध्ये हे जो खाचा केलेला असतोय अडकून जाण्यासाठी, यात अडकत नाही. आपल्याकडे तुमच्याकडे जर का पीओपीची बॉडी असेल ती स्टँड मध्ये लगेच अटॅच होऊन जाईल. तर आपल्याकडे फायबरची बॉडी आहे, पीओपीची बॉडी नसल्यामुळे आपण सेलोटेप मी याला अटॅच करतोय, जेणेकरून आपली जी गबर आहे ती सजवल्यानंतर हलणार नाही. कारण का सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सेफ्टी, कारण का गौराईचे मुखवटे हे काही जणांचे फायबरचे असतात, काही जणांचे पीओपीचे असतात. पीओपीच्या मुखवट्यांना खूप जपावं लागतं, कारण का थोडासा टचरा जरी पडला तरी पुन्हा खर्चाचा ताप होऊन जातो. त्यामुळे आपण सेलोटेपने हे सर्व जे आहे ते पॅक करून घेणार आहोत. जर पीओपीची तुमच्याकडे बॉडी असेल तर हा सेलोटेप लावायची सुद्धा गरज तुम्हाला लागणार नाही. पण साधारणतः जर बघायला गेलं तर फायबरच्या ज्या बॉडीज असतात त्या फायबरच्या बॉडीजला वजन नसतं, त्यामुळे ती कलंडण्याची शक्यता जास्त असते. पण शाडू मातीच्या ह्याच्यामध्ये वजन असल्यामुळे गौराई हलत नाही. आणि न्यूजपेपर आहे, त्या न्यूजपेपरला काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला सांगतो. आधी हा जो सेलोटेप आहे हा मी आता फायबर असल्यामुळे सेलोटेप लावलेला आहे, तुम्ही नाही लावला तरी चालेल. पण साडी नेसवायच्या आधी तुम्हाला ही जी आडणी याला सेलोटेपने कव्हर करायचं आहे. का तर मी पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेलच. आधी आपण हा जो भाग आहे तो सेलोटेपने कव्हर करून घेऊयात. मित्रांनो, आपण 3 फेरे आपण इथे घेतलेले आहेत. 3 फेरे घेतल्यानंतर आपण जो सेलोटेप आहे तो सेलोटेप कट करून घेऊया. सेलोटेप आपण कट करून घेतलाय. त्यानंतर जो न्यूजपेपर आहे तो न्यूजपेपर आपल्याला न्यूजपेपरचा बोळा करायचा आहे. तर पूर्ण 2 पेपरचा आपण एक गोळा केलाय. तसाच सेम अजून एक गोळा करून घेऊ आपण. आपण 2 एकसारखे गोळे करून घेतले. त्यानंतर आपल्याला काय करायचं, जो सेलोटेप आहे तो मागच्या बाजूने स्टँडला चिटकून घेऊन
जर तुमची पीओपीची बॉडी असेल तर सेलोटेप पीओपीच्या बॉडीला लावून देऊ नका. जर त्यावर तुम्ही सेलोटेप लावला तर पीओपीच्या बॉडीला चायना पेंट असतो. तो चायना पेंट काय करतो, त्याचा पापुद्रा म्हणजे पोपडा निघतो, त्यामुळे तुमची पीओपीची बॉडी खराब होऊ शकते. त्यानंतर इथे बघताय मित्रांनो, आपण हे कव्हर करत घेतलंय आणि शक्यतो 2.5 फुटापेक्षा जास्त मोठे स्टँड घ्यायचे नाही. का तर सगळ्यांना एक हाऊस असते, म्हणजे मी भरपूर ठिकाणी असं पाहिलंय की अक्षरशः छातीपर्यंत मोठे मोठे स्टँड असतात. आता मला गौरी गणपती म्हणजे एक कॉम्पिटिशन असते. गौरी गणपती म्हणजे आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक बाईला, प्रत्येक ज्याच्या घरामध्ये गौरी गणपती असते, त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली गौराई सुंदर आकर्षक पद्धतीची दिसावी. त्यामुळे जुन्या काळामध्ये, आत्ताचा काळ वेगळा आहे, पण पहिल्या काळामध्ये लोक उंच उंच हाईटच्या स्टँड करून घेत होत्या, जेणेकरून बाकीच्यांना असं वाटलं पाहिजे की आपल्या घरची गवर आहे, ही सगळ्यात मोठी आहे आणि उंच आहे म्हणून. पण जेवढ्या कमी उंचीची तुम्ही गवर ठेवाल तेवढी सुंदर दिसणार आहे. का तर हा माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. जेवढी उंच तुम्ही गवर ठेवसाल तेवढी ती सुंदर दिसत नाही, पण ती जेवढी कमी हाईटीची असेल ती दिसायलाही सुंदर दिसते. हे बघा मित्रांनो, आपण काय केलंय, दोन्ही बाजूने पेपरची पॅडिंग करून घेतले. का तर आता सांगतो मी तुम्हाला ही पॅडिंग का केली आपण. कारण का साडी नेसवल्याच्या नंतर हा जो भाग आहे, हा स्टँड नाही, हा पूर्णपणे चपटा भाग दिसतो. त्यामुळे पोटाचा आणि कमरेचा भाग हा मोठा आणि इथून जो मांडीचा जो भाग आहे तो स्टँड मध्ये चपटा दिसतो, तर तो आपल्याला दिसून नाही द्यायचा आहे ना. ते पूर्ण शेप मध्ये साडी दिसून द्यायची आहे, यासाठी आपण पेपरने तो कव्हर केलाय. 6 साडी तर सर्वच जण नेसवतात. आडणीच्या स्टँडला 9 साडी कशी नेसवायची हे आपण बघणार आहोत. तर चला मग आपण नेसवूया. सगळ्यात आधी आपल्याला गौराईची जी साडी नेसवणार आहोत, त्या साडीचा जो नेसता पदर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आतला जो भाग आहे तो दुहेरी करून घेऊयात. दुहेरी करून घेतल्यानंतर आपल्याला कमराच्या ठिकाणी जी आहे ती पिन करायची आहे. कमरेला पिन करून घेतल्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो उघडायचा आहे आणि सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला पदर जो आहे साडीचा तो देऊन घ्यायचा आहे. हे असे अधून मधून झटके द्यावे लागतात साडीला, जेणेकरून कोणाची मदत न घेता आपल्याला ती साडी नेसवायची आहे. असे झटके देत जर आपण केली तर साडी पटपट हातात येते, त्यामुळे मी झटके देतो. तुम्ही झटके नाही दिले तरी चालते. तर आपण पदर देऊन घेतलाय मित्रांनो, तिथं पिनअप करून टाकू, जेणेकरून आपल्या साडीचा जो पदर आहे तो हलणार नाही आणि कमीत कमी टाचण्या पिना वापरता
वापरून आपल्याला ही साडी नेसवायची, कारण का जर जास्त टाचण्या बिना लावल्या तर साडी खराब होते. त्यानंतर जो मिऱ्यांचा भाग जो आहे, तर आपल्याला या उरलेल्या साडीच्या भागाच्या मिऱ्या प्लेट्स करून घ्यायच्यात. तर हे बघा मित्रांनो, आपण या मिऱ्यांच्या साडीच्या ज्या मिऱ्या आहेत त्याच्या प्लेट्स करून घेतल्यात. त्यानंतर मधल्या बाजूला साडी घेऊन आपल्याला त्याचा पिळ देऊन घ्यायचा आणि ते एका दोरीच्या किंवा नाडीच्या सहाय्याने आपल्याला इथे ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या मिऱ्या आपल्याला बांधून घ्यायच्यात. जेणेकरून आपल्या साडीचे जे मिऱ्या आहेत त्या हलणार नाहीत. त्यानंतर साडीच्या मिऱ्यांचा जो भाग आहे, तर उजव्या बाजूने आपल्याला देवीच्या हाईट नुसार किनार काढून घ्यायची आहे. किनार काढून घेतल्याच्या नंतर तिथे एक पिन लावून टाकायची, जेणेकरून त्याला अटॅच होऊन जातं. तनिष, दरवाजा लावून घे, बाहेरचा आवाज येतो. तर इथं बघताय मित्रांनो की आपण इथे पिनअप करून घेतलाय आणि जो उरलेला जो साडीचा भाग जो आहे तो आपल्याला इथे जो स्टँड आहे स्टँडच्या मधून आपल्याला घालायचा आणि मागच्या बाजूने बाहेर काढायचं आहे. मागच्या बाजूने आपण देऊन घेतलाय साडीचा. त्यानंतर हा जो देवीच्या डाव्या पायाचा जो भाग आहे तो सुद्धा खालची जी किनार आहे ती वर काढून बाकीचा जो साडीचा भाग आहे तो आपल्याला आतमध्ये घालायचा आहे, जेणेकरून देवीचा आपण काही जण पावलं सुद्धा लावतात, जे देवीचे छोटे छोटे पीओपी मध्ये आता फायबर मध्ये सुद्धा निघले ते लावतात. ते जर असतील तर ते तुम्ही तिथे अटॅच करू शकता, पण तुमच्याकडे ते नसले तरी नाही लावले तरी चालतील. तर ही किनार जी आहे ती वरती काढून झाल्याच्या नंतर देवीच्या उजव्या पायावर जो आपण साडीचा जो घोळ दिलाय, साडीचा जो कासोटा दिलाय तो त्याला अटॅच करतोय. आणि हा जो घोळ आहे तो दिसताना एकसारखा दिसला पाहिजे, म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या एकसारख्या दिसल्या पाहिजे. कारण का साडी जर तिथे चुरगळल्यागत वाटली तर ती दिसायला सुंदर दिसत नाही. तर अशा तऱ्हेने आपण 2 प्लेट्स आतल्या बाजूने काढून घेतल्यात. त्या 2 प्लेट्स आणि ही वरची किनार अशा 3 प्लेट्स पुढच्या गोळ्याला आहेत. त्यानंतर साडीचा जो पदर आहे मित्रांनो तो आपण हवा तसा ऍडजस्ट करून घेतलाय आणि यावर आपल्याला कमरपट्टा लावायचा आहे, जेणेकरून हा जो मिऱ्यांचा जो भाग आहे तो जास्त फिटिंग न येईल आणि देवीचं जे पोट आहे ते जाड दिसणार नाही तिथे.
देवीच्या कमरेवरून फिटिंगने असा कमरपट्टा घेतला आणि शक्यतो कमरेला लावताना आपण बाजारामध्ये जे कमरपट्टे मिळतात साखळीचे ते वापरत नाही, कारण का आपल्याला साडीचा जो भाग असतो कमरेचा तो खेचून घ्यावा लागतो आणि तो खेचून घ्यायचा जर असेल तर साखळी ही लगेच तुटते. त्यामुळे शक्यतो आपण इथे ठुशीचा वापर करतो अथवा देवीचं एखादं जर गळ्यातला असेल त्या गळ्यातल्याचा वापर आपण मागे पिन लावून वगैरे करतो, किंवा मागच्या बाजूला दोरी असेल तर अतिउत्तम, कारण का जर दोरी असेल तर आपल्याला हवा तेवढ्या फिटिंगने खेचून पदराचा जो भाग आहे तो खेचून घेता येतो. त्यानंतर मिऱ्यांच्या पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण एकसारख्या करून घेतल्या. तर अशा तऱ्हेने आपली या आडणीला नऊवार साडी नेसून तयार झालेली आहे. तर साडी कशी वाटली मित्रांनो नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला अजून नवनवीन पद्धतीच्या साड्या आणि नवनवीन पद्धतीच्या साड्यांच्या आयडियाज तुम्हापर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद.